नमस्कार मित्रांनो. अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी घोषणा केलेली मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना. आता ही योजना कशा स्वरूपात राबवली जाणार याबद्दलचा शासनाचा जी आर आलेला आहे. या जी आरच्या माध्यमातून नेमके कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आणि कशा स्वरूपात मिळणार, यासाठी कोण कोण पात्र असणार, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग बघूयात जी आरच्या माध्यमातून शासन कशा स्वरूपाची मदत किंवा कशा स्वरूपात ही योजना राबवणार आहे आणि यामध्ये कोण कोण शेतकरी पात्र असणार आहेत. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या योजनेची कल्पना मिळणं आवश्यक आहे. तर चला बघूया नेमकं शासन निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आली आहे. आता मुळात जी काही योजना राबवलेली आहे या योजनेमध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्याबाबत हा जो शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय या मार्फत आपण माहिती घेणार आहोत. आता महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर एका मार्च महिना 2024 अखेर पर्यंत 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. जे का कृषी पंपाचे नोंदणीकृत ग्राहक आहेत, जे काही शेतकरी आहेत ते 47.41 लाख इतके ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकापैकी 16% कृषी पंप ग्राहक ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी जे काय टोटल ग्राहक आहेत त्यापैकी 16% हे फक्त कृषी पंप ग्राहक आहेत आणि जी काही एकूण वीज लागते महाराष्ट्राला त्या महाराष्ट्राच्या वापरापैकी 30% वापर जो आहे तो कृषी क्षेत्रासाठी होतो. आता सध्या वापर 39,246 दलयू आहे. आता हे म्हणजे वीजचा जे काय घटक आहे त्या मार्फत ही माहिती दिली. आता शेतकरी कृषी पंपाला रात्रीच्या काळात 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास 3 फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते. चक्राकार पद्धत शेतकऱ्यांना बहुतांश माहिती आहे. चक्राकार पद्धत कशी असते की एक 8 दिवसाचा टप्पा वेगळा, त्यानंतर दुसरा 8 दिवसाचा वेगळा, त्यानंतर तिसरा 8 दिवसाचा वेगळा, अशा पद्धतीने जी काय टायमिंग असते ती टायमिंग चेंज होत चालते. जे का थ्री फेज लाईट मिळणार आहे त्या लाईटीचं टायमिंग चेंज होत राहतं, त्यामुळे त्याला चक्राकार पद्धत म्हटलेलं आहे. आता जी काय घोषणा केली होती ते घोषणा आता आपण मगच बोललो याबद्दल. आता ही नेमकं राबवणार कशी, ही काय राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. आता 7.5 आता जे काय पंप जे काय कोटेशन असतील, जे काय आपले कनेक्शन असतील, ज्यामध्ये काही जणांचे 3 HP आहेत, काही जणांचे 5 HP आहेत, काही जणांचे 7.5 HP. लक्षात घ्या यात फक्त 7.5 HP पर्यंतचे जे शेतकरी आहेत त्यांनाच फक्त वीज बिल सवलत आहे. जे काय 10 HP किंवा 7.5 HP पेक्षा जे काय जास्त वापर करणारे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाहीये, हेही लक्षात असू द्या. आता ही काय थकबाकी असेल ती वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री जी काय आता मुळात ही योजना राबवण्याचं कारण शेतकऱ्यांनी वीज बिल संपूर्ण 100% वीज बिल माफी अशी मागणी केली होती किंवा देणं आवश्यक होतं. शासनाने ही वीज बिल माफी न करता इथून पुढच्या 5 वर्षासाठी किंवा इथून पुढच्या जे काय सध्या तर फक्त 3 वर्षासाठी परमनंट म्हणून दिलेलं आहे. 3 वर्षानंतर परत शासन यावर विचार करणार, यावर अभ्यास करणार आणि पुढे योजना चालू ठेवायची किंवा नाही ठेवायची याबद्दलचा विचार करणार. परंतु सध्या 3 वर्षासाठी तर 7.5 HP आतील जे शेतकरी आहेत त्यांना या योजनेच्या अंतर्गत मोफत लाभ दिला जाणार आहे. आता विचार देणं होती. आता भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतात. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता या शासन निर्णयामार्फत जी काय मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आहे ती राबवण्यासाठी मान्यता देण्यात आली. आता यामध्ये ही कधीपर्यंत राबवली जाणार तर 5 वर्षासाठी. आता 5 वर्ष या ठिकाणी जरी दिलं असलं तरी शासनाने या ठिकाणी खाली दिलंय की मान्यता देण्यात येत आहे. मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. सध्या फक्त सध्याचा जो जी आर आहे या जी आरच्या माध्यमातून
3 वर्ष हे परमनंट आहे, परंतु 3 वर्षानंतर परत शासन या ठिकाणी आढावा घेईल किंवा या योजनेवर अभ्यास करेल आणि पुढील 2 वर्ष राबवायचे किंवा नाही राबवायचे याबद्दलचा निर्णय घेईल. आता यामध्ये पात्र कोण असणार? आता पात्रामध्ये या ठिकाणी कुणाला अर्ज करायचा नाही किंवा कुणाला काही पात्रता निकष काही भरायचं नाही किंवा काही नाही, परंतु जे काय तुमचं महावितरणकडे जे काय कोटेशन आहे ते 7.5 HP आत असेल, 7.5 HP प्लस त्याच्या आत जर असेल तर त्याच ग्राहकांना योजनेचा लाभ घेण्यात पात्र असतील. आता 7.5 HP पेक्षा पुढचे जे कोटेशन असतील किंवा जे काही शेतकरी असतील ते या योजनेत पात्र नसणार आहेत, त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यांना आपलं वीज बिल भरावंच लागणार आहे. आता यामध्ये आणखी आता बाकीच्या गोष्टी काय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या नाही. शासन जी काय बाकी आहे ती बाकी जी काय अमाऊंट आहे ती रक्कम आहे ती रक्कम पूर्णतः शासन महावितरण कंपनीला देणार आहे. त्यामुळे महावितरण कंपनी शासन जे काय शेतकऱ्याकडून वसुली करायची ती आता शासनाकडून म्हणजे राज्य शासनाकडून महावितरण कंपनीला मिळणार आहे. त्यामुळं जे काय निधी आहे तो निधी पूर्णतः राज्य शासनाकडूनच महावितरणला दिला जाणार आहे. आता याबद्दल आपण माहिती घेतली या GR च्या माध्यमातून, जे काय पात्र शेतकरी आहेत त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आता मुळात शासनानं वीज बिल माफी करणं आवश्यक होतं, जी काय मागची थकीत बाकी आहे ही माफ करणं आवश्यक होतं, परंतु याबाबतचा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी उल्लेख केलेला नाही. फक्त पुढील येणाऱ्या 3 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं जाणार आहे, परंतु मागच्या थकबाकीचं काय याबद्दलचा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी उद्देश केलेला नाहीये किंवा नमूद केलेलं नाहीये. तर चला मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक योजनेचं आणि सरकारच्या प्रत्येक अपडेटचं आपल्यापर्यंत तात्काळ मार्गदर्शन आणि तात्काळ माहिती मिळेल. चला धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.